तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा संविधानाशी संबंध आणि म्हणून संविधानाची माहिती, ज्या संविधानावर आम्ही जगतो, जो आमचा श्वास आहे, प्राण आहे, इट इज लॉ ऑफ लँड. भारतीय संविधान लॉ ऑफ लँड आहे. इट इज सुप्रीम लॉ. आणि ह्याची जर आम्हाला माहितीच नसेल तर म्हणून आम्ही चर्चा केली पाहिजे. संविधान कोणी लिहिलं, कुणासाठी लिहिलं, का लिहिलं, कसं लिहिलं, केव्हा लिहिलं, चर्चा व्हायला पाहिजे याच्यावर. गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती लागू झालं, किती लागू झालं नाही, जे लागू झालं ते कसं आणि कुणामुळे लागू झालं, जे लागू नाही झालं ते का नाही लागू झालं, किती लागू व्हायचं राहिलंय, याची चर्चा व्हायला पाहिजे. केवळ संविधान खतरे में है असं म्हणून कुणी आपल्याला मदत करणार नाही. वास्तविकता सांगावी लागेल लोकाला आणि कुणाचीही पर्वा न करता सांगावं लागेल. मित्र, हे प्रबोधन आहे, जागरण आहे. मी काय वक्ता नाही, मी कार्यकर्ता आहे. अवघा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांना प्रबोधनकार म्हणतो. त्यांचं नाव प्रबोधनकार नाही, सगळा महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणायचा. त्यांचं नाव केशव सीताराम ठाकरे. पण प्रबोधनाची एक व्याख्या आहे, काय? समाजाचं हित, समाजाचं कल्याण, समाजाचं भलं ज्यात दडलेलं आहे ते निर्भयपणे आणि कशाचीही तमा न बाळगता आणि कशाचीही पर्वा न करता लोकांना सांगणे. तुम्ही टाळ्या वाजवाव्या म्हणून बोलणार नाही आणि तुम्ही दगड मारावी म्हणूनही बोलणार नाही. तुम्हाला गुदगुल्या व्हाव्या म्हणूनही बोलणार नाही आणि तुम्ही शिव्या घालाव्या म्हणूनही बोलणार नाही. हे प्रबोधन आहे आणि हे घाव घालूनच होतं. म्हणून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणायचे, जग बदल घालूनी घाव, जग बदल हात फिरवूनी, असं नाही म्हणले. जग बदल शाबासकी देऊनी, असं नाही म्हणले. जग बदल पाठीवर हात फिरवूनी, असं नाही म्हणले. घाव घाल, एक घाव दोन तुकडे. आणि हे कुणी सांगितलंय? कुणी? डॉक्टर भीमराव. आणि सांगून गेले मला भीमराव. आम्ही म्हणतो हे काय म्हणील, ते काय म्हणील, याला काय वाटेल, त्याला. अरे बाबासाहेबाला काय वाटेल ते बघा ना. बाबासाहेबापेक्षा महत्वाचे आहेत का ते लोक? आणि त्यांनी सांगितलं हेच सांगा. केवळ भाषणातच वाघ शेळ्या का? व्यवहारात जी घाबरतात ती जिवंतपणे मेलेले असतात, लक्षात ठेवा. आणि जी घाबरत नाही ते मेल्यावरही जिवंत असतात. ते मेल्यावर जिवंत आहेत. आपण जिवंतपणेच घाबरायला लागलोय. जिवंत मासे बनलं पाहिजे, मेलेले मासे नाही बनलं पाहिजे. जिवंत मासे प्रवाहाच्या विरुद्ध वाहतात, मेलेले मासे प्रवाहाच्या सोबत वाहतात आणि त्याला प्रवाह पतित म्हणतात. वाहक शिडीची उदाहरणं जर आम्ही भाषणातून देत असो तर आमचा व्यवहार तसा असला पाहिजे. आणि खोटं सांगायचं, खोटं बोलण्याचं कारण नाही. म्हणून हा जागरणाचा कार्यक्रम असला पाहिजे, प्रबोधनाचा कार्यक्रम असला पाहिजे. तुम्ही मी गेल्यावर शिव्या देण्यापेक्षा तोंडावर दिल्या तरी चालतील, काय हरकत नाही. पण मला आनंद वाटेल की मी हे खरं बोलून गेलो. कारण आता बरं बोलायचं बंद केलं पाहिजे, खरं बोलणं सुरू केलं पाहिजे. गेली 57 वर्ष आम्ही बरंच बोलत आलो, त्यामुळे फार घोटाळा झालाय. आम्ही भली माणसं बनायचा प्रयत्न केला. भली नका बनू, सही म्हणा. डोंट बी गुड पीपल, बी राईट पीपल. डोंट बी पीपल गुड पीपल. सगळं करतात ते करतात त्याला गुड पीपल म्हणतात. सगळेजण करतात म्हणून करतात त्याला बरी माणसं म्हणतात. सगळे करतात त्याच्या विरोधात करतात ते खरे असतात. एकटेच बाबासाहेब हे काम करत होते आणि म्हणून म्हणले होते, मैं अकेला ही जा रहा था जानिबे मंजिल मगर लोक साथ आते गए कारवा बनता गया. कुठलंही काम एकच मनुष्य करतो, परंतु त्याच्याकडे उद्देश, विचारधारा, कार्यप्रणाली असेल तर लोक येऊन जुळतात. आता सांगितलं ना प्रस्तावनेत की माउंट बॅटन काय म्हणाले होते, योद्धा आहेत का? तर एकच मनुष्य बोलतो सगळे ऐकतात का? तर त्या सगळ्यांचा प्रचंड विश्वास आहे, स्वतःवर नाही पण यांच्यावर आहे. म्हणून असं होतंय. विश्वास गमावला नाही पाहिजे. तो विश्वास आम्ही सुद्धा प्राप्त करू शकतो, केला पाहिजे. तर हे काम जर आम्ही केलं तर प्रबोधन आणि जागरण होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ही जी प्रस्तावना आहे, हे संविधान आहे, हे आजपर्यंत संविधान कुणाच्या हातात आहे? हे संविधान जे संविधानाला विरोध करतात त्यांच्या हातात आहे.
का दुसऱ्या कोणाच्या हातात आहे आणि किती लागू झालाय किती अपूर्ण आहे यावर कोणी चर्चा करत नाही. याची माहिती बुद्धिजीवीने घेतली पाहिजे आणि प्रत्येक खेड्यात जाऊन स्वतः कार्यक्रम घेऊन दिली पाहिजे. आणि हेच काम बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय आणि हे केलं नाही म्हणून धोकेबाज म्हणलेत 18 मार्च 1956. फार गंभीरपणे या गोष्टीकडे जर पाहिलं तर आम्हाला ह्याच्यातून ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. मित्र, संविधानाबद्दल आमच्या महापुरुषाची काय मत आहेत? हे संविधान 25 नोव्हेंबर 1949 ला द्यायला लागले बाबासाहेब आणि 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान दिन झाला. 8 जानेवारी 2008 पासून हा संविधान दिन सुरू केला काँग्रेसने, कारण 2009चं इलेक्शन होतं. तर ज्यावेळी बाबासाहेबांनी हे संविधान भारताला, देशाला, राष्ट्राला अर्पण केलं त्यावेळी एक भाषण केलं. हे भाषण आम्ही दररोज ऐकलं पाहिजे, दररोज वाचलं पाहिजे, ह्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. काय भाषण आहे? इंग्रजी मधलं भाषण आहे. वी आर एंटरिंग इनटू द कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन. आम्ही विरोधाभासी परिस्थितीमध्ये आज प्रवेश करत आहोत. त्यात बाबासाहेब म्हणतात, वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. एक मनुष्य एक मत आणि एक मत एक किंमत, असं मी तुम्हाला दिलंय. म्हणजे आम्हाला राजकीय समता मिळाली, राजकीय समता आली. पण बाबासाहेब पुढच्या भाषणात म्हणतात, जोपर्यंत सामाजिक समता आणि आर्थिक समता येत नाही तोपर्यंत राजकीय समतेला काही अर्थ नाही. म्हणून सत्ताधाऱ्यांना, खास करून त्यावेळेच्या काँग्रेसला, नेहरूला, गांधीला इशारा दिला बाबासाहेबांनी. काय इशारा दिला? त्यावेळी गांधी नव्हते, नेहरूला इशारा दिला. टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर ठेवली की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही भारतामध्ये या राजकीय समतेबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समता आणा, नाहीतर मी केलेला संविधानाचा हा डोलारा ज्यांच्यासाठी केलाय तेच उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. किती गंभीर गोष्ट आहे. तो सवाल, एक प्रश्न निर्माण होतो, काय भारतात सामाजिक समता आहे? काय भारतात आर्थिक समता आहे? आज सामाजिक समतेचा विचार केला तर कुठलाही पेपर उघडा दररोज, कुठलाही चॅनल खोरा, SC ST OBC च्या लोकांवर अन्याय झाला नाही असं दाखवा, NT DNT च्या लोकांवर अन्याय झाला नाही असं दाखवा. कुठलाही चॅनल, कुठलाही वर्तमानपत्र खोला, याचा अर्थ सामाजिक विषमता आहे, सामाजिक समता नाही. आणि ती सामाजिक विषमता वर्णव्यवस्थेच्या नावावर, जाती व्यवस्थेच्या नावावर, अस्पृश्यतेच्या नावावर आणि महिलांच्या गुलामीच्या नावावर, OBC वर शूद्रत्व थोपण्याच्या नावावर आणि SC ST चं अलगीकरण करण्याच्या नावावर चालू आहे. अहो सोडा बाकीच्याच. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रथम नागरिक भारताची, या भुवनेश्वरला, ओडिसाला, त्यांना जे राम मंदिर बांधलं त्या नव्या राम मंदिरात येऊ दिलं नाही. जे नवी संसद बांधली त्या नव्या संसदेमध्ये येऊ दिलं नाही. आणि काल ज्यावेळेस लालकृष्ण अडवाणीला भारतरत्न द्यायला गेले मोदी, त्यावेळेस ती उभा आहे राष्ट्रपती आणि हे दोघं बसलेत. का तर अडवाणीच्या घरी खुर्च्याच नव्हत्या. राष्ट्रपती सोबत हा मजा काय? याच्या अगोदर रामनाथ कोविंद होते, ते बी SC, ह्या ST. आणि जे नवरा बायको म्हणून ते भुवनेश्वरला गेले, ओडिसाला, पुरीच्या मंदिरात. आणि नवरा बायको, राष्ट्रपती चल म्हणला बायकोला, तुला भुवनेश्वर दाखवतो, मंदिरात नेतो. पोलिसांनी हाकलून दिलं. पोलिसांनी इन्स्पेक्टरनी सुद्धा नाही, निघो. समता, मी सामाजिक समता आहे का? आता राष्ट्रपतीच्या सोबत जर हा व्यवहार होत असेल, हमारी क्या औकात है काय आमची औकात आहे? म्हणून बाबासाहेबांनी 49 ला सांगितलंय, सामाजिक समता प्रस्थापित करा. काय झाली? का नाही झाली? कुणी नाही केली? ह्याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे. आणि हे त्यांना कळलं पाहिजे की लोक ह्याच्यावर चिंतन करायला लागलेत बरं, चर्चा करायला लागलेत बरं.